हाय. सकाळी सकाळी ना मस्त बाल्कनीत आले होते. म्हटलं चला तुम्हालासुद्धा छान माझ्या झाडांचा टूर देते. तशी भरपूर झाडं होती पण ना उन्हाळ्यात सगळी झाडं खराब झाली. त्यामुळे आता थोडेसेच झाडं उरले. तेही 2-3 झाडं आणलेली आहेत. आणखीन झाडं थोडे थोडे गोळा करू, कारण जसं जसं पावसाळा येईल ना तसं तसं झाडं पण नवीन नवीन येतात आणि मग झाडं आणायला पण पुरतात. म्हणून म्हटलं थोडं पाऊस पडल्यानंतर झाडं आणूया. इकडे किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले, कारण सकाळी ना डब्बा द्यायची, घरून जेवून जायची ही घाई असते. आमच्यासाठी शेवग्या शेंगाची भाजी, पोळ्या बनवल्या होत्या आणि अगस्तीसाठी आलू पराठा बनवलेला होता. तसं अगस्तीला ना मी आलू आधीच बॉईल करून ठेवले होते, कारण मला त्याच्यासाठी 11 ते 12च्या दरम्यान एक टिक्की बनवायची होती, जी की मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणून म्हटलं चला त्याच्यातले 2-3 आलू काढून त्याच्यासाठी आलू पराठा देईन, म्हणजे तोही खाईल. आणि इकडे त्याचे जे काही आलू बॉईल करून ठेवलेले होते तेव्हा आलू सगळे मॅश करून एका कटोऱ्यात काढून ठेवले, जेणेकरून ते थोडे थंड होतील आणि घट्टसुद्धा होतील, म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे होते. मला काय होतं ना, कधी कधी आलूची जे काही पाणी वगैरे मुरलेलं असतं ते तसंच राहतं आणि मग पातळ टिक्की वगैरे होतं. त्याच्यामुळे मी थोडा वेळ किंवा पराठाही बनवण्याच्या अर्धा तास आधी मी फ्रीजमध्ये ठेवून देते थोडा वेळ, म्हणजे तो एकदम व्यवस्थित पराठा बनेल. त्यानंतर ना माठात पाणी भरायचं होतं आणि हे माठ ना आम्ही उन्हाळाभर तर काही आणलेला नव्हता, पण आत्ता आणला, कारण बोरचं पाणी उन्हाळा संपत आल्यानंतर आमच्या बोरचं पाणी कमी झालं आणि प्यायचं पाणी स्टोरेज करून ठेवायचं होतं, म्हणून हे माठ घेतलं. आणि आता हे काम तर मला आगावच झालेलं आहे, की पाणी भरायचं आणि टाकायचं, पण हेल्दीसुद्धा आहे. फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठातलं पाणी कधीही बेटर. म्हणून मग म्हटलं चला आता आपण माठ घेऊया आणि थोडंसं आपण त्याचं मेंटेनन्सही करूया. त्यानंतर ना ही जी वेळ आहे ना कॉफी पिण्याची, आम्ही कधी सोडत नाही. म्हणजे जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो ना, थोडं 1 कप अर्धा कप कॉफी आमची होऊनच जाते. म्हटलं वेळ होता मला ऑफिसला जाण्यासाठी, तर 1 कॉफी तर बनते आणि मलाही थोडं कामातून रिलॅक्स मिळेल, कारण कंटिन्युअस कामं होते. स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा आवरला, त्यानंतर माठात पाणी भरलं आणि आणि आता कॉफी, म्हणजे कंटिन्युअस काम होतं. थोडा ब्रेक पाहिजे असतो. कॉफी पिऊन झाल्यानंतर ते अगस्त्याचं आवरत होते, कारण अगस्त्याला त्यांना त्यांच्या ऑफिसला घेऊन जायचं होतं. तर मी माझी पूजा करून घेतली आणि सकाळी सकाळी ना पूजा झाली की निवांत वाटतं. छान अगस्त्याच्या म्हणजे ओमनी आणि अगस्तीन दोघांनी जेवण वगैरे केलेलं होतं, त्या दोघांचंही आवरलेलं होतं. मी छान दिवाबत्ती आणि सगळ्या घरभर धूप लावून येते. आणि खरं सांगू का, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की मला धूप प्रचंड आवडते. म्हणजे मला हॉलमध्ये, मेन डोअरमध्ये, किचनमध्ये, देवाजवळ अशी धूप लावायला, असं छान त्याचा स्मेलही येतो, खूप आवडते. आय नो जास्त धूपही चांगली नसते, पण एक असतं ना आपल्याला काहीतरी एक छंद असल्यासारखं, म्हणजे मला आवडतं म्हणून मी लावते. आणि यानंतर ना बाबांनी बॅग अडकवली आहे म्हणून मी पण अडकवतो, म्हणून अगस्त्यसुद्धा निघाला. आणि खरंच ही असे काही मुवमेंट्स बघते ना मी त्याचे, तेव्हा मला एकदम असं हे व्हायला होतं की अरे माझा मुलगा एवढा मोठा झाला आहे, म्हणजे काल परवा तर तो झालेला आणि आज इतका मोठा की आपापली बॅग घेऊन निघतोय. आणि मम्मा मी बाबासोबत ऑफिसला जातो, थोडा वेळ ऑफिसला जातो आणि मग मी घरी येतो, असं सांगून तो जातोय. म्हणजे आपापलं सँडल घालणं, जे की आपापलं आवरणं. आणि आजकाल ना त्याला ड्रेसेससुद्धा कळत आहेत. मम्मा हे ड्रेस नाही, मम्मा ते ड्रेस दे, ते छान नाही दिसत आहे, हे छान दिसणार आहे. म्हणजे कंटिन्युअस त्याचं इतकं चालू असतं ना. आणि आता बोलायला येते म्हणजे तर म्हणजे ज्यांचे मुलं लहान आहेत ना ते रिलेट करतील मला, की लहान असले बोलायला लागल्यावर मुलं किती बोलतात. आणि खरं सांगू का, असं हे एक फेज खूप आनंदीदायक आहे, की लहान मुलं त्यांच्यासोबत आपण कसं, म्हणजे किती खूप आनंदाची गोष्ट असते की आपली मुलं आपल्याला बोलतात, व्यवस्थित सांगतात, सगळं खूप छान वाटतं. त्यानंतर आता तो गेला आहे, तर म्हटलं चला आता माझ्याकडे अर्धा ते 1 तास होता, म्हणून पटापट माझी सगळी कामं आवरून घेऊया. जी काही एक्स्ट्राची कामं काढलेली होती आणि तीसुद्धा, हे पडदे ना मी उन्हाळ्यात खिडकींसाठी टाकले होते, जे की बाहेरून खूप ऊन येत होतं, त्याच्यामुळे बाहेरून टाकण्यासाठी काढून ठेवले होते. आणि अगं जे काही सँडल्स बूट्स होते, जे की त्याला अजिबात येत नव्हते, जे की 6 महिन्याचे वर्षाचा तो होता तेव्हाचे बूट्स होते. आणि ते तसे शूज रॅकमध्ये पडून होते. म्हटलं आता त्या दिवशी एका दिवशी शूज रॅक स्वच्छ केला होता, मग त्याच्यातले ते शूज वगैरे त्याचे काढले, धुवून वगैरे ठेवून देऊन आता म्हटलं कॉटमध्ये ठेवून देऊया त्याचे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित राहतील. आणि अगस्तीची कुठलीही वस्तू मला कोणालाही द्यावीशी वाटत नाही किंवा कोणासोबत शेअर करावीशी वाटत नाही. त्याचे कपडे असू देत किंवा त्याची कुठलीही वस्तू असू देत, शूज असू देत, खेळणी असू देत. आय नो मला माहीत नाही का आवडत नाही, मला पण नाही आवडत, मला नाही द्यावं असं वाटत त्याच्या वस्तू कोणाला. मी माझं काही दिल, पण त्याच्या वस्तू मला द्यावं वाटत नाहीत. माझ्या वस्तू मी देऊ शकते, माझ्या रिलेटिव्हसोबत, मी माझ्या फ्रेंड्ससोबत शेअर करू शकते, पण अगस्त्याचं नाही शेअर करू शकत. त्यामुळे मी त्याचं सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, जसं की त्याचे लहानपणापासूनचे ड्रेसेस, त्याच्या खेळणी, त्याचे जे काही जे आपण त्याची जाळी मच्छरदाणी वगैरे असते, ते सगळं मी व्यवस्थित कॉटमध्ये एका बॅगमध्ये भरून अशा
किट करून व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. आणि हे सगळं मला असं ठेवून द्यावं वाटतं, जेणेकरून तो जेव्हा मोठा होईल, जेव्हा तो पाहिल की हे माझं आहे का, असं म्हणजे एक क्युरिओसिटी असते. त्यामुळे मी तसंच ठेवून देते. आणि त्यानंतर माझ्या कामाला लागले. बेडरूम आवरून घेतली, बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतलं. तसं बेडशीट ना मी 2-3 दिवसाखालीच बदललेलं होतं. आणि मी बेडशीट 7 ते 8 दिवसाला बदलत असते, कारण एवढं काही घाणही होत नाही. आणि सतत वरच्यावर क्लिनिंग तर असतेच आपली, त्यामुळे 8 दिवसाला बदलते मी बेडशीट. पहिले मी रोज बदलायचे, अगस्त्य लहान होता तेव्हा, कारण तो सू वगैरे करायचा. पण आता तो मोठा झाला, त्याला कळतं आहे, त्यामुळे आता 7 ते 8 दिवसाला मी बेडशीट बदलते. आणि व्यवस्थित स्वच्छही राहतं. त्यानंतर सगळे पडदे वगैरे ओपन केले, कारण सकाळी सकाळी पडदे वगैरे ओपन केले ना एकदम फ्रेश वाटतं रूमही, थोडा वेळ का होईना. दुपारी आल्यानंतर एकदम फ्रेश निवांत वाटतं. आणि म्हटलं चला आता त्याच्या खेळणी वगैरे सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून देऊया, कारण त्याच्या खेळणी अशा आहेत की सगळ्या घरभर म्हणजे पडलेले त्या असतात. आणि सगळ्या व्यवस्थित त्याच्या जागच्या जागी ठेवूया. आणि हे 2 बॉक्स ना मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत, आणि खूप मस्त बॉक्स आहेत. सगळे खेळणी वगैरे मावतात. कूलरच्या स्टँडवरती बॉक्स ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे ना गॅलरीतली जी जागा आहे ना तीसुद्धा कमी झालेली आहे, म्हणजे व्यवस्थित बसलेले आहेत. त्यानंतर लगेचच मशीन लावायला आले, कारण माझे भांडे पण घासायचे होते. मला भांडे घासे पण माझी मशीनही होऊन जाईल. म्हणजे अगस्त्य येण्याच्या आधी मला भांडे, कपडे वाळत घालणं, घर आवरणं, ही सगळी कामं करून घ्यायची होते. कारण तो आल्यानंतर ना मला जवळपास सगळी कामं माझे क्लिअर करायचे होते. म्हणून सगळी कामं माझी जवळपास आता म्हणजे तो येईपर्यंत सगळं क्लिअर करून ठेवायचं होतं मला, कारण तो आल्यानंतर त्यालाच वेळ द्यायचा होता. म्हणून पटापट सगळं आवरून घ्यायच्या कामात होते. आणि हे जे लिक्विड आहे ना त्यानं इतका सुंदर वास येतो आहे, फ्रेग्रन्स येतो आहे कपड्यात, खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे तुम्ही पण घ्या, मी नक्की एका दिवशी तुमच्यासोबत शेअर करेल ते कोणतं आहे ते. त्यानंतर कपडे वगैरे मशीनला लावून घेतले आणि भांडी घासायला आले. आणि बघा म्हणजे कंटिन्युअस काम आहेत. म्हणजे एका गृहिणीला म्हणजे आपल्या बाळ गेलं आहे तर आपण निवांत 5 मिनटं बसूयात, हा वेळ काढायला सुद्धा वेळ नाही आहे. कारण बाळ येण्याच्या आधी आपलं पटापट कामं व्हायला पाहिजे, कारण आपलं जेव्हा बाळ घरी येईल ना तेव्हा आपल्या बाळाला आपण हवा तेवढा वेळ देऊ शकू. म्हणून इतकी काही असते. आणि खरंच हे जेव्हा आपण आई होऊ ना तेव्हाच आपल्याला कळतं. आधी काय वाटायचं की माझी आई जेव्हा कामं करायची ना तेव्हा मला असं वाटायचं, आई तू काय किती कामं करतेस. पण आता मला हळूहळू कळतं की मी जशी आई, माझं बाळ जसं मोठं होतं आहे तसं तसं मला कळते की आपल्याला आपली कामं पटापट करून आपल्या मुलांना वेळ द्यायचा आहे. एकदम व्यवस्थित सगळं करायचं, रुटीन सेट करायचं आहे, आपल्या मुलाचं रुटीन सेट करायचं आहे, आपल्याला सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. म्हणजे हे सगळं ओव्हरऑल आपण आई झाल्याशिवाय किंवा आपण त्या फेजमध्ये आल्याशिवाय लक्षात येत नाही. त्यानंतर अगस्त्यही आला पुढे. तर माझी घरातली कामं आवरेपर्यंत अगस्त्य आलाय. म्हणजे माझी भांडी वगैरे झाली होती तर तेवढ्यात अगस्त्यही आला. अगस्त्य बाबाच्या ऑफिसमध्ये काय काय केलं? म्हणजे तो 10 मिनिटच बसला असेल. 10 मिनिटं गेला की लगेचच म्हणायला लागला, म्हणजे बाबा मम्माकडे जायचं आहे, मम्माकडे जायचं आहे. थांब ना बाळा, मम्माकडे जायचे आहे, मम्माकडे जायचे आहे, म्हणून असा तो लगेचच आला. पण माझे सगळे कामं झाले, फरशी झाली, भांडे झाले. का अगस्त्य उठण्याच्या आधीच फरशी पुसून घेतलेली होती मी. भांडे झाले, कपडे लावून टाकले मशीनला, जे काही एक्स्ट्राचे 1-2 काम होते ते सुद्धा करून घेतले. त्यामुळे निवांत काम झालं. आणि अगस्त्य ब्लॉग करतो. त्याचं ब्लॉगिंग चालू आहे. गुंड आहे का माझं? गोड आहे, गोड बाळ आहे. चला आता अगस्त्याला काहीतरी खायला बनवते, कारण आता 11 वाजले. सकाळी उठल्यानंतर त्याने खाल्लेलं आहे 8:30-9ला. पराठा केला होता, तर तुम्ही पाहिलंच होता. तर आता मी त्याला टिक्की करणार आहे, एक नवीन रेसिपी. टिक्की खायची? टिक्की खाणार आहे? न्यू रेसिपी. सो मी त्याला टिक्की बनवणार आहे आता. आणि ब्लॉगसुद्धा इथेच एंड करते. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.